ब्रह्मस्वरूप बाळरूप, ब्रह्मस्वरूप बाळरूप रमत अंतरी, निज गुणी बाळजनी शांत यावरी, शांत यावरी, शांत यावरी. जनार्दना, जनार्दना, उठ बरे. बयोकडे जायचंय, माझ्या बरोबर चल. बयो जायचं 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 बयो बयोकडे जायचं जायचं जायचं. काय करू हो, मुलींच्या आठवणीने जीव अगदी व्याकुळ झाला होता, म्हणून आले हो मी इथे. खरंय. तुम्ही रागवला नाहीत ना? अगं नाही ग, नाही. माझं सुद्धा असंच व्हायचं. हो, पण तू आलीस कशी? अहो, जनार्दना सोबत आले मी. मला राहावेनाच हो. म्हटले मुली काही माझ्याशिवाय निजायच्या नाही, आणि रडून रडून घर डोक्यावर घेतले तर तुम्हाला उगाच व्याप नको. नाही ग, हे असेच असते. आमचा नारायण आणि लग्नात लहान होता ना, तेव्हा माझी अशीच गत व्हायची. कुठल्या नातेवाईकांच्याकडे गेले की माझा जीव अगदी वर खाली व्हायचा. खरं म्हणजे हे दोघंही माझ्या पोटची मुलं नाहीत, पण आई मुलापेक्षाही जास्त जवळचं नातं आहे आमचं. होय हो, म्हणून तुमच्या भरोशावरच बेधडक आले मी इथे. तुम्ही तुम्ही खरेच रागवला नाहीत ना? अगं, तसं काहीही नाही. आई झाले नसले तरी आईच आहे मी त्यांची. हा, तू आता इथंच झोप. जनार्दन एव्हाना घरी गेला असेल, तू उद्या पहाटे जा. हा, निवांत झोप. बरे. झोप. भयो, झाली का झोप? अगो, अजून थोडा वेळ निजली असतीस तरी चालले असते हो. घरी लवकर उठत नाहीस हे ठाऊक आहे मला. आई म्हणते की लवकर निसे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे. भेटे नव्हे, लाभे. तेच काय ते, पण मी उशिराच उठते. हो ना, मग आज का लवकर उठलीस? ते आई रात्री आली होती ना, आताच घरी गेली, तिनेच मला उठवले. काय? आम्हाला झोप लागेल की नाही, आम्ही रडून गोंधळ तर नाही ना घालणार, याची काळजी वाटली होती म्हणून आली. मग कावेरी आजी आईला म्हणाल्या, झोप इथेच, पहाटे जा. अगदी योग्य केले हो सासूबाईंनी. कावेरी आजीने आईला हळदीचं दूध दिलं, पण आई मात्र घेतच नव्हती. का? कारण अशी रीत आहे ना, मुलीला मुलगा होईपर्यंत मुलीच्या सासरी आई वडिलांनी पाणी सुद्धा प्यायचे नसते. आहेत हो अशा जुन्या रीती. त्यामागे काहीतरी कारण भाव असणार त्या काळानुसार. पण जसा काळ बदलतो ना, तशा या रीती सुद्धा बदलायला हव्यात. काही आपसूक बदलतात, पण काही बदलाव्या लागतात. कळले? आपण आपले तारतम्य ठेवून वागावे. जे आपल्या हिताचे आहे ते घ्यावे, परंतु बाकीचे सारे बाजूला सारताना अनुमान नाही करायचा. तेव्हा कावेरी सासूबाईंनी जे काही केले ते अगदी योग्य होते हो. आता सखू आणि उमा आत्तेला उठव. अगो, कशाला? झोपू दे त्यांना थोडा वेळ. परंतु तुझी आई आले ते बरे झाले हो.
पाहिलीस ना आईची तळमळ, तुमच्या काळजीने धावत आली हो. हो हो, मीही आई झाले की असेच करीन. मी नाही बाई माझ्या मुलांना एकटं सोडणार. अगं बाई माझे, त्याला खूप वेळ आहे अजून. बरे, आता गुरुजी येतील, आटपून घे हो. हो सासूबाई. एक ऐकशील माझे? हो, काय झाले? मला सासूबाई नको म्हणूस, आईच म्हण. हो चालेल. आई तुम्ही? पुन्हा तेच, तुझ्या आईला आहोजाऊ करतेस का ग? नाही. मग मला सुद्धा नको करूस. अगं तुगच कर, पण हो पुरुषांसमोर नको. आज इकडे पूजा आहे आणि आमच्या घरचे अजून आले कसे नाहीत? अरे वा 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 वा, सगळ्या जणी खूप छान दिसतंय. हा, पण काय हे, सगळी तयारी झालेली आहे, पण नवरदेव कुठे? सखू मावशी, जाऊन तुम्ही नवरदेवाला विचाराल का? त्यानं म्हणावं आमची ताई आलीये, तुम्ही अजून कसे तयार नाही, याला काय अर्थ आहे का? असं कमरेवर हात टाकून विचारायचं. कसं? जा जा, घेऊनच ये हो त्याला. जा हा, आणि घेऊनच ये त्याला. गेली. आई, पण अजून आमच्या घरचे आले नाहीयेत. येतील हो येतील. एक दिवस झाला नाही तर लगेच आई आई करायला लागली. गोदे, गप्प बैस, लहान आहे हो ती. अगो, बाबूस पाठवले हो, येतील, ते सुद्धा येतील. हो, येतील. हा, अरे रघुनाथ, अरे बसलायस काय? पूजेसाठी केळीची पानं लागणार आहेत. मला कशाला सांगतोयस? गडी माणसं आहेत ना घरात, त्यांना सांग. हे बघ दादा, जसा तू मालक आहेस ना या घराचा, तसंच मीही मालकच आहे, लक्षात ठेव. झालं पुन्हा तुझं सुरू. 4 दिवस नीट वागतोस. गोदा बहिणीने कान फुगले की लागला उलट बोलायला. दादा, मी कशाला कोणाचे कान फुंकायला हवेत? त्यांना आहे हो स्वतःची अक्कल आणि मत सुद्धा. नाही नाही नाही, पण याला वाटणार मी बेअक्कल गडीच आहे काय दादा? अरे देवा, तू काही करू नको, मीच करतो सगळे. हो बाजूला तू, चल. काही नको, राहू दे. पर उपकाराचे बोलतील तुझे. म्हणजे हा डांगोरा पिटायला मोकळा की रघुनाथ काही करत नाही, बसून खातो फक्त घरात. हो, तू बसूनच खा. माझ्या मुलाची पूजा आहे ना, मलाच राबायला हवं. बाजूला हो. राहू दे, जा. मीच करतो. मला धक्का मारतोस तू. मारला धक्का परत काय करणार आहेस? मारला धक्का काय करणार मी आहेस? धक्का देतो तुला. मलाही धक्का. दादा, अरे पण झाले काय यास? नाही, काही नाही तसं. मग काय सहज गंमत म्हणून पडला होतास? काय झाले काय? कसा पडलास? अहो, ती केळीची पानं काढायची होती ना, तेव्हा थोडं वाजलं आमचं. म्हणजे धक्काबुक्की झाली आणि त्यात तोल गेला माझा. नेमका डोक्यावर सापडलो, त्यामुळे थोडं भान हरपल्यासारखं झालं. अरे पण त्यात लहान आहेत का तुम्ही धक्काबुक्की करायला? शांत राहा. अहो, कुणी मुद्दाम नाही केलेलं. आता वाद नकोय, घरात पाहुणे आलेत ना. पण लक्षात ठेवा, असं पुन्हा होता कामा नये. नाही काका, असे पुन्हा होणार नाही. दादा दादा, मला क्षमा कर दादा. अरे क्षमा कसली मागतोस? ते अनवधानाने घडून गेलं, मुद्दाम नाही झालं ते.
सासूबाई म्हणाल्या म्हणून मी गप्प बसले गोदे, पण मला हे मुळीच आवडले नाहीये. आजवर या घरात भांडणं शाब्दिक होती तोवर ठीक होते, पण आज जीवावर बेतले असते. माझे लक्ष गेले नसते तर काय अनर्थ ओढवला असता याची कल्पना तरी आहे का तुला? आणि मी म्हणते, कसला एवढा राग धुमसतोय का तुमच्या मनात? आज घरात पूजा आहे, घरात पाहुणे आले आहेत म्हणून मी गप्प बसेन असे समजू नकोस. मुळात पाहुणे नाहीच आहेत, घरचीच लोक आहेत. पण तुझ्या या स्वभावापोटी यांचा जीव गमवावा लागला असता आज. अहो वहिनी, काय अभद्र बोलताय? अहो घर म्हटले की भांड्याला भांडे लागायचेच ना. ते खरे, सारे खरे, परंतु चुकून लागणे वेगळे आणि मुद्दाम आपटणे वेगळे. मी सांगून ठेवते गोदे. जाऊ द्या हो वहिनी, तुम्ही शांत व्हा बघू. आज पूजा आहे ना, नका उगाच जीवाला त्रास करून घेऊ. शांत व्हा. चला चला, गुरुजींनी नैवेद्याचा शिरा मागवला आहे. आणते. हा. दुर्वासांचा बाप आहे मी. मला काय हौस आहे संतापायची? 12 महिने अष्टोप्रहर मी काय संतापाने धगधगत असतो का? बापू, अहो काय पराचा कावळा करताय? त्यांनी थोडीशी मौज केली इतकेच. अहो बुवांची केली थट्टा, पण ते चिडले का? हसून खेळून साजरे करायचे तर तुम्ही. म्हणजे तुम्हालाही तेच म्हणायचंय? बुवा अगदी शीतल चंद्र आणि मी काय ज्वालामुखी आहे? बोलायचं ना मला अशांशी. एवढ्यानंच पापड मोडला? तोही किती? अहो मुगाच केला साऱ्या गमतीचा. खरोखरच दुर्वास आहे. मला वाटलंय आता माझा जीव घेतो की काय. नाही नाही, पण हा राग जोगांवरचा नसावा. त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी सलत असावं. त्यांची मनस्थिती आधीपासूनच ठीक नाहीये. पूजेला चला म्हणून मी सांगायला गेलो तेव्हाच वाटलं काहीतरी निश्चित बिनसलंय. दिसते खरे तसे काहीतरी त्रास झालाय खास. सत्यनारायण महाराज की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उडजेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. सत्यनारायण महाराज की. सगळ्यांनी आरती घ्या. नाही हो, मी सगळे सावरण्याचाच प्रयत्न करते. मला कळते हो तुमचे मस्तक तापले, पण आता गावासमोर आणि सान्यांसमोर शोभा व्हायला हवी आहे का? कुणी केले शोभा? कुणी केले शोभा? त्या नर्मदेनीच ना. तिला लगामात ठेवणं कोणाचे काम आहे? घरच्या बायकांचेच ना. मग नर्मदा हाताबाहेर गेलीच कशी? तुम्ही काय, राधा काय, सगळ्या कुचकामी आहात. आणि ती नर्मदेची आई सुद्धा तोंड वर करून मला उपदेश करत असते नेहमी. जगाला ब्रह्मज्ञान देत असते, पण मुलगी इकडे दिवे लावते त्याकडे लक्ष नाही. उपयोग काय तुमचा? तुम्ही बायकांनी सगळा सत्यानाश करून ठेवलाय. उठता लात आणि बसता बुक्कीच द्यायला हवी तुम्हाला.
आईला खायास काळ आणि धरणीस भार झालात तुम्ही. त्या बयोलाही डोक्यावर चढवून ठेवलाय तुम्ही. दावणीच बांधायला हवा तुम्हास. तू पण आलीस. ये 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 खेळायला. नाही थांब, तू खेळायच्या मध्ये आलीस म्हणजे आता तुझ्यावरती राज्य. मी काय घाबरत नाही राज्य आलं म्हणून. बघा एकेकाला कशी बात करते ते. अरे थांबा थांबा जरा थांबा. मी एकदा सांगितलं ना मला नाही खायचंय म्हणून. जाऊ द्या मला. मुलांना घाबरू नका. सदा गेला तर जाऊ दे. आपण खेळूया. माझ्यावर राज्य. काय काय पकडा पकडीची लंगडी. लंगडी म्हणजे असंच ना. चला 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 चला. सुशिली काय आहे? अगं सकाळपासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण तू काही बोलतच नाहीयेस. बोल ना का काहीतरी. तू घाबरू नकोस हा. मी आहे ना. आणि तसंही तुझ्या नवऱ्याने आता दुसरे लग्न केले आहे ना. तू राहतेस पटवर्धन काकांकडेच. तेव्हा माझ्याशी बोलायला तुला काहीच हरकत नाहीये. आपण आधी किती छान बोलायचो ग. हा सुशील मी काय म्हणतो मला की नाही तू फार आवडतेस ग. असं वाटतं ना तुला हृदयाशी घट्ट धरून ठेवावे. अशी बडबड करत होते. होणारच होते. माहिती नव्हते का ग कार्टे. माहिती नव्हते का तुला. मरू दे त्या प्रभाकराला. बरेच होईल. नका मारू प्रभाकरला. का? आणि आम्ही आमची अब्रू वाचवण्यासाठी विहिरीत उड्या मारायचा का? त्याचा इतका काकू मी गरोदर आहे. काय काय कार्टे. डोळे फुटलेत का तुझे? बापू बापू प्रभाकर 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 बापू प्रभाकर प्रभाकर बापू बापू ना
काकू काय झाले? तुम्ही आणि बापू अचानक निघून का आलात? अहो तिकडे मला सगळ्यांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. काय झाले काय नक्की? काय सांगू गो राधे, सगळेच बुडाले. म्हणजे परशुरांच्या नावास कायमचे काय लागले गो. आपली नर्मदा. अरे घरी कसे काय आलात? जेवायला का नाही थांबलात तिकडे? नाही, पलोताईचा धक्का लागला आणि दूध सांडले म्हणून गोदा काकूंनी तिला मारले. राधे, या लहानशा मुलीवर हात उगारलास तू गोदे. अगं, काल लग्न करून तिला सून म्हणून घरात आणली आपण. पिढींची गळा भेट झाली तेव्हा तिच्या आईला वचन दिले मी की लेकीसारखी सांभाळेन तिला, आणि आज मारलेस. सांगून ठेवते, हा असला अगोचरपणा मी खपवून घ्यायची नाही. मीही सांगून ठेवते, हिचा बेशिस्तपणा मलाही चालणार नाही. लेख लेख म्हणून डोक्यावर बसवाल काय? ती खूणगाठच बांधली हो ह्या गोदेने. मारले हो तिने मुलीस. काल पोर लक्ष्मीच्या पावलाने घरात आली. आज लक्ष्मी नारायण पूजेस बसले एकत्र, पण नाही, बघवले नाहीये. नुसते दूध सांडले म्हणून थोबाडीत मारली तिने पोरीस. मोठा तमाशा तर केलाच, पण त्याबरोबर दूध पुसून सुद्धा घ्यायला लावले त्या पोरीस. संतापून बोलले तर मामनजींनी तिचीच कळ घेतली. काय तर म्हणे, आता यशोदेश शिस्त लावण्याची जबाबदारी फक्त गोदेची. काय बोलायचे आता, म्हणजे चांगलेच फावले गोदेचे. काय बोलू मी? आई, तू रडू नकोस ना ग. आणि गोदा काकूंनी क्षमा केली आहे मला. मी म्हणाले की मी पुसून घेते दूध, पण त्या म्हणाल्या नको, मी बघते, पण पुन्हा अशी वागू नकोस. आणि चूक माझीच होती तर मला ओरडणारच ना ते. तू रडू नकोस, मग मला पण रडू येते. नाही गोबाळ, नाही हो रडणार मी. एक सांगू का, जशी आपल्यावर प्रेम करणारी माणसे असतात ना, तशी विनाकारण आपला रागराग करणारी सुद्धा माणसे असतात. आपण सांभाळून वागायचे. शाणी आहेस ना? नाही हो रडत मी. आई, काय झाले? तुझा चेहरा असा का दिसतोय? आई सांग ना. आई सांग ना ग. आई बोल ना ग. अगं बोल ना आई. आई. बयो थांब जरा, मला काकूंशी जरा महत्वाचं बोलायचंय. पण आई आपल्याला बयो थांब म्हटले ना. काकू, एक विनंती करायला आले हो. विनंती कशाला? तुझा हक्कच आहे तो. आता तुमचं आमचं रीतसर नातं आहे. काय विचारायचं होतं? मी म्हणत होते की आजची रात्र मुले इथे राहिले तर चालेल का हो? हो,
राहू देत की. अगं त्यांचंच घर आहे, खुशाल राहू देत. पण का असे का आई? तू मला न्यायला आलीस ना? बयो, मोठ्या माणसांच्या प्रत्येक गोष्टी लहान मुलांना कळायलाच हव्यात असं नाही. बयो ताई, आज आम्ही येतेच राहणार. तुझा जवळ, पण मला घरी जायचंय. बयो, तुला सांगितले ना आज इथेच राहायचंय म्हणून. काकू, घरी काय गोंधळ चालू आहे ते ठाऊक आहे ना तुम्हाला? हो. ते सगळे मुलांसमोर नको उगाच, म्हणून म्हटले की आज रात्री इथेच. काही अडचण नाही, खुशाल राहू देत. तू नको काळजी करू. मी नंतर सगळे सविस्तर सांगते हो तुम्हाला. हो. येऊ मी आता? ये हो, पण नामस्मरण सुरू ठेव. हो, नमस्कार करते. आयुष्यमान भव. काका, काका. ते देवळात गेलेत. देवळात? ते रघुनाथ काकांनी प्रसाद पाठवला होता. अहो, हा, आता तुम्ही म्हणाल तुम्ही पूजेला आला होता तरी प्रसाद कशाला? पण कसे आहे, काका देवळाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत. लोक त्यांना भेटायला येतात आणि जास्तीत जास्त लोकांच्या मुखी प्रसाद लागावा यासाठी. आणि तसही काका आता घरी नाहीये, ते एका अर्थी बरेच झाले नाही. थोडं मला असं वाटतं की आपण गुजगोष्टी करूया. जो वेळ मिळालाय तो सत्कारणी लावूया. सुशीला. अहो, हे काय करताय? मग अशा रीतीने सगळ्या आंबोळ्या मुलींनीच फस्त केल्या आणि सत्यभामाबाई बिचाऱ्या उपाशी राहिल्या. म्हणून आपल्या मुखी घात जाताना आपल्या भोवतांच्या साऱ्यांना आहे ना हे पाहावे आणि त्यानुसार जेवावे हो. कारण सारे सुखी तरच आपण सुखी. अगदी बरोबर. मला खूप आवडली गोष्ट. मग कशी वाटली गोष्ट? अरे बसा बसा, उभे का, बसा बसा. तुम्ही आला नाहीत म्हणून पाहावयास आलो. औषधं घ्यायची होती, पाणी घेऊन याल म्हणून वाट पाहिली. निजायचे नाही का आज? नाही, मी मुलांची अंथरुणं घालून आपल्याला सांगायला येणारच होते की आज मी मुलांच्या बरोबर निसतेय म्हणून. का मुले घरी गेले नाहीत आज? नाही, ते जरा बाहेर येतं का सांगते. आवाज नाही. आली आणि आता
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. नर्मदेवर प्रेम केले म्हणून जीवानीशी मारत होते तुला, पण एकटा नाहीस तू. मी आहे तुझ्या पाठीशी. आताच जातो आणि दाखवतो त्यांना. एक घाव दोन तुकडे करून टाक. नाही ताई म्हणा नको. बाळकृष्ण, जनार्दनने मला वाचवले, पण नर्मदाला मारून टाकतील रे ते. अरे प्रभाकर, काळजी करू नकोस. मी बघतो, सोडवतो तिला. तू मात्र लवकरात लवकर इथून निघून जा. हवं तर रानात थोडा विसावा घे, पण इथून नाहीसा हो. शेजारच्या जांभूळ गावात अनंतराव कुलकर्णी म्हणून माझा मित्र आहे. त्याच्याकडे जाऊन राहा. आमच्याच चळवळीतला आहे. एकटाच राहतो. माझे नाव सांग त्याला. पण आता निघ लवकर. जातो. पण बाळकृष्ण, कोणाला मारू नकोस रे. त्यांनी आज मला मारले असले तरी इतकी वर्ष मुलासारखेच वागवले आहे रे. मी कृतज्ञ नाहीये. तुझी नेती हेच तुझे बळ आहे. सारे ठीक होईल. मी वचन देतो, कोणास मारणार नाही. परंतु आता निघ. जातो. जातो मी. उठा ना, उठा पटकन. अगो काय झाले? आग लागली की काय? अहो लागलीच आहे आग. तुम्ही मला जिथे नर्मदेस डांबून ठेवायला सांगितले होते ना, मी गेले होते तिथे, पण ती नाहीये खोलीत. खिडकीला दोरी लोंबकळत होती. नर्मदा पळून गेली. अशी कशी पळवली? लक्ष कुठे होते? हा, एक काम धड करता येत नाहीये. आता ते विषय ना ते तुम्हीच प्या. नारायणा, नारायणा, अरे झोपलास काय इकडे? नारायणा, ए नारायणा, काय झाले? अरे नर्मदा ती अवदसा पळाली. मशाली काढा. चला चला चला, मशाली काढा. काकू, काय करायचं होतं? कुठे काय करणार आहात तुम्ही? सगळे आम्हीच निस्तरायचे. तुम्ही मात्र लेकीला मांडीवर घेऊन बसा. जगात काही इतर पोरींचे लग्न होत नाहीत की काय? किती ती कौतुक दिवस रात्र. तुझ्या गळ्यात हार, माझ्या गळ्यात मात्र शिव्यांची लाखोली. मरू दे त्या नर्मदे आणि तुम्ही मरा. देवा परमेश्वर, प्रभाकरचा कुठे पत्ता नाही आणि नर्मदेचाही ठाव ठिकाणा नाही. चांगले पांग फेडलं नर्मदेने. त्या प्रभाकरने नाहीशी केले असणार तिला. टोळकेच असणार बदमाशांचे, एकट्याचे काम नव्हे. पण आता काय करायचे हो? पोर जीवानीशी सुखरूप असू दे. बाकी कशाला हवी ती सुखरूप? आरती ओवाळायची तिची. मेली ती आपल्यासाठी. आता त्यांना शोधायचे ते फक्त मारण्यासाठीच. जिवंत नाही ठेवणार त्यांना. आपल्या आबरूची लक्तरे काढणाऱ्यांची कसली काळजी करता?
माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या बदमाशांनी. जिथे भेटतील तिथे लाथ मारेन, ठार मारून टाकेन मी त्यांना. खांडोळी खांडोळी करेन सगळ्यांची. पण बापू, आता हे सगळे गावभर होईल, आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. होऊ दे, होऊ दे, गावभर होऊ दे. आपल्या तुकड्यावर जगणारा आश्रित प्रभाकर दूध पिऊन सापासारखा उलटला आणि आपल्याला डसला. कळू दे लोकांना. भोळ्या नर्मदेला फसावून प्रभाकरने पळवले, असेच होऊ दे गावभर. नाही तर विनाकारण आपल्याला वाळीत टाकतील. जितके वाईट साईट नर्मदेबद्दल आणि प्रभाकर बद्दल बोलता येईल तेवढे बोला. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल राग निर्माण होऊ दे. मला मारतो, मला या शंकर परचुरेला मारतो. मला ठोका बोंबा ठोका त्यांच्या विरुद्ध. जिथे दिसतील तिथे लोकांनी ठार मारलं पाहिजे. बापू, बापू,